खालापूर तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत गावठाण जागेतील रस्त्याचा वाद आता अत्यंत गंभीर वळणावर पोचला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी वारंवार मध्यस्थी करूनही हा तिढा सुटत नसल्यानं अखेर दोन्ही संबंधित कुटुंबांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत आलिया मुल्ला आणि किशोर मोरे यांची घरे एकमेकांशेजारी आहेत. या ठिकाणी गावठाण जागेतून वहिवाटीचा रस्ता जातो. आलिया मुल्ला यांनी आपल्या घरापर्यंत येण्यासाठी नियमानुसार नोंद असलेला रस्ता मिळावा यासाठी अनेकदा ग्रामपंचायतीकडे लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र वहिवाटीच्या जागेत किशोर मोरे यांनी घराचे वाढीव बांधकाम करून रस्ता अडवल्याची तक्रार मुल्ला यांनी केली आहे. दुसरीकडे किशोर मोरे यांनी यावर आपली बाजू मांडताना सांगितले की वडिलोपार्जित घरात कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यानं घराच्या पडवीचा काही भाग वाढवण्यात आला आहे. आलिया मुल्ला यांनी सदर वाढीव बांधकाम तोडून रस्ता मोकळा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र जर हे बांधकाम तोडले गेले तर किशोर मोरे यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे रस्ता न मिळाल्यास मुल्ला कुटुंबानेही टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही बाजूंनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानं प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून या वादावर सामोपचारानं तोडगा कसा काढायचा ही सध्या प्रशासनाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. माझा जन्म इथं झालंय आणि मग मी इथंच राहते आणि ते लोक 10 घरं होती, 10 घरं बनवली. त्या घरं बनवली माझ्या जाग्यामध्ये, लोक माझ्या जाग्यामध्ये राहतात आणि माझा दोरका, माझा बाला, माझा वडील, माझ्या वडिलाची जागा आहे आणि ते जाग्यामध्ये राहतात. ते लोक सगळे राहतात. माझ्या जाग्यामध्ये राहतात आणि मला वैतोक दिलंय. मला वैतोक म्हणजे माझ्या मुलीच्या मागे लागतात. माझ्या मुलीच्या मागे लागतात. मी नाही काय करू शकते. मी काय करू शकते नाही. जी विनंती आहे की लवकरात लवकर जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढून ते रस्ता जे आहे ते मोकळा करावा. नाहीतर मला पण अजून काही सुचत नाही आहे, कारण मी पण खूप थकले आता 2018 पासून. तर मी पण माझ्या आईला घेऊन डायरेक्ट मी पंचायत समितीला जाऊन मी एक 10-15 दिवसामध्ये जर तुम्ही नाही केले तर मी पंचायत समितीला जाऊन मी माझी आई आणि मी सुसाईडचा आम्ही इशारा करतो तुम्हाला. आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर हे जे काही आहे ते लवकरात लवकर तुम्ही मला न्याय मिळवावा ही विनंती आहे. मी किशोर मोरे, राहणार तुपगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या हद्दीतून तुपगाव इथे राहणारा किशोर मोरे. माझं घर हे वहिवाटी म्हणजे आजोबा पंचापासून वहिवाट आहे, परंतु सरपंच व भाऊसाहेब ग्रामसेवक हे माझ्या घर तोडण्याचं मला नोटीस व मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक बाई म्हणून आलिया इस्लाम मुल्ला हिला हाताशी घेऊन तिचं गावठाणामध्ये जे घर आहे त्याला अतिक्रमण करून कंपाऊंड घातलेलं आहे, तिला पाठीशी घालून माझं घर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि भाऊसाहेब आणि सरपंच असे गावठाणात खरेदी विक्रीचे व्यापार चालू केलेले आहेत ते. आणि मी जे घर बांधलं तर माझ्यावर तोडण्याची कारवाई चालू केलेली आहे. असे दलित समाजाचं मी असल्यामुळं मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत ते. आणि सरपंच रवी कुंभार ह्यांचे 5 असेसमेंट तुर्चन्नामध्ये आहेत आणि त्यांना नोटीससुद्धा आलेली आहे, परंतु त्याच्यावर न ॲक्शन घेता मी एक दलित समाजाचा असल्यामुळं माझ्या घरावर काही गेले 3 वर्षापासून ॲक्शन घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि घर तोडण्याची नोटीस देत आहेत वारंवार. त्या त्रासाला कंटाळून मी इथं आत्महत्या करेल असं एक पत्र दिलेलं आहे खालापूरमध्ये. आणि उद्या मला न्याय नाही भेटला तर मी यांच्या नावाने आत्महत्या करणार. आलिया मुल्ला आणि किशोर मोरे यांचं गावठाण हद्दीमध्ये मौजे तुपगाव येथील बौद्धवाडा येथे समोरासमोर एकमेकांची घरं आहेत. आलिया मुल्ला यांच्या आई नंदा हरी चौधरी म्हणजे पूर्वीच्या माहेरवाशीन मोरे या तिथल्याच राहणार आहेत. आलिया मुल्ला यांनी त्यांच्या आईकडनं
जी काही त्यांची जागा होती पूर्वीपासूनची, ती जागा एका व्यक्तीला विकली होती. ती व्यक्तीकडनं परत त्यांनी ती जागा राहण्याच्या उद्देशाने विकत घेतलेली आहे आणि तिथे आलिया मुल्ला यांनी घर बांधलेलं आहे. आलिया मुल्ला त्यांच्या बाजूला गायकवाड म्हणून जी आज खुली जागा आहे आणि त्यांच्या समोरासमोर किशोर मोरे यांचं पूर्वीचं घर आहे. तर या मध्ये जे काही मधून जो येणारा रस्ता आहे आणि जे मोकळी रिकामी जागा आहे त्या जागेवरनं तो वाद चाललेला आहे आणि हा साधारण वाद जो आहे 2018 पासूनचा वाद आहे. ग्रामपंचायतीकडे आलिया मुल्ला यांनी 2018 पासून तक्रारी अर्ज केलेले आहेत की किशोर मोरे यांच्या संदर्भामध्ये. तर या प्रकरणामध्ये किशोर मोरे यांचं पूर्वीचं घर हे 42 बाय 34 एवढं चौरस फुटाचं होतं आणि या सगळ्या प्रकरणाच्या नंतर त्यांनी साधारण जून 2024 मध्ये त्यांचं जे घर आहे आणि घराला लागून जी पडवी आहे त्या पडवीच्या बाहेर येऊन जी काही खुली जागा सार्वजनिकरित्या आपण म्हणू शकतो त्याला होती, त्याच्यावरती नव्याने पडवी बांधलेली आहे आणि या पडवीच्या बांधकामावरनं ग्रामपंचायतीनं त्यांना आतापर्यंत 5 नोटीस दिलेल्या आहेत. म्हणजे 2000 पूर्वीची नोटीस जी आहे की मार्च 2024, डिसेंबर 2024, जानेवारी 25, फेब्रुवारी 25 आणि जून 26 या कालावधीमध्ये त्यांना या सर्व नोटीस देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर साधारण जून महिन्यामध्ये 11 जूनला सदरच्या तक्रारीच्या अनुषंगानं ग्रामपंचायतीनं यावरती चर्चा करून पोलीस स्टेशन यांना कळवून सदर अतिक्रमण काढण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांचं जे काही त्यावेळेचा, कारण मी 4 इथे 2025 मध्ये ऑगस्टमध्ये घेतलेलं आहे, हे प्रकरण माझ्या पूर्वीचं आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार की तिथे जागेवरती जाऊन पंचायत प्रशासन आणि पोलीस यांचं संरक्षण घेऊन जागेवरती सदरचा विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं तिथे गेले होते आणि तरी देखील त्यावेळेस जे काही चर्चा झाली होती त्या अनुषंगानं ते प्रकरण आतापर्यंत थांबलेलं होतं. परंतु आलिया मुल्ला यांचं समाधान न झाल्यामुळे किंवा ते विषय परत चर्चा होऊन थांबलं असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे आलिया मुल्ला माझ्याकडे म्हणा किंवा म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाकडे किंवा माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर यांच्याकडे वारंवार अर्ज करत होते की साहेब हा विषय अजून संपला नाही, हा क्लिअर करून द्या, नाहीतर मला भविष्यामध्ये एवढा मनस्ताप झालेला आहे की मी कुठलीही गोष्ट करू शकते. तर त्यांचे तसे अर्जही आहेत की पंचायत समितीला आणि ग्रामपंचायतीला दिलेले की उपोषण आणि आत्मदहन किंवा वगैरे असं प्रकार करण्याच्या दृष्टिकोनातून. ते एकंदरीत हा सगळा प्रकार जो आहे गावठाणामध्ये असलेल्या खुली जागा जे की आपली समोरासमोर जी घरं असतात म्हणजे दरवाजा आपण बोलतो आणि मग मधली जागा जी काही वापर आहे तर वापराच्या अधिकारावरनं तो वाद चालू आहे. हे असं एकंदरीत माझ्या माहितीचं प्रकरण हे आतापर्यंत अशा प्रकारे आहे जे की कागदा वाचल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आलिया मुल्ला यांनी ग्रामपंचायतीकडे आतापर्यंत 1 ते जवळजवळ 12 अर्ज दिलेले आहेत आणि किशोर मोरे यांना आतापर्यंत आपण 5 नोटीस दिलेल्या आहेत. एक नोटीस जी आहे की जी आम्ही आता त्यांना अंतिम म्हणून दिली होती की तुम्ही या संदर्भामध्ये तुमचे जे काही आतापर्यंत नोटीस आम्ही तुम्हाला दिली त्याचा खुलासा तुम्ही दिलेला नाहीये आणि त्याची जी काही कागदपत्र आपण तुमच्या काही मालकी हक्काचे आहेत ते मागवले होते ते आतापर्यंत दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आता आपण त्यांना एक नोटीस काढली होती, ती आतापर्यंत पोहोचली, त्यांनी घेतली नाही, त्यामुळे आपण ती टपालाने पाठवली आहे. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर.